यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता संध्याकाळचे 5:30 ते 6 झालेत आणि चहा पाणी झाले. संध्याकाळचं वातावरण, पावसाचे दिवस चालू आहेत. बाहेर खूप वारं सुटले. पावसाचे दिवस आहेत. पावसा पाण्याचे दिवस आहेत. चला आता बाहेरच जाऊयात. गॅलरीत आले. हे पहा वातावरण. पाऊस पण चालू आहे. आता फिरायला जायचं होतं मला. संध्याकाळची चक्कर मारायला जायचं होतं. आता सकाळी तर होत नाही आहे. सकाळी पण थंडी खूप वाजायली आणि त्यामुळे जमत नाही. संध्याकाळचं वारं सुटले. आता जायचं आहे तरी पण. पहा कसं वारं सुटलं सगळं. आत्ता चहा पाणी झाला आणि इथे दूध गरम करायला ठेवले. दूध पण गरम झाले. बंद करून टाकते. झाला बंद गॅस. सकाळी तरी चक्कर होत नाही म्हणलं आता तरी मारावी, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक ते नसतो संध्याकाळी तितका, थोडंफार असतं स्वयंपाक. आल्याच्यानंतर करता येतं. झाडे कशी आलेत पहा. मला झाडं ते लावायची तिथे कुठल्या रिकाम्या आणि त्यामध्ये माती पण ठेवलेली आहे आणि झाडं वगैरे लावायची ते लावलेत खाली. 2-3 कुंड्या राहिल्या तेवढे लावून टाकते. खूप छान. आणि पावसाचे दिवस असल्यामुळं चिटकते रोप वगैरे. चेंज केला ड्रेस. गाऊन काढला. गाऊन होता दिवसभर. कामामध्ये गाऊन असतो. आता बाहेर जायचं मला ड्रेस घातला. घरचाच आहे, म्हणजे डेली यूजचाच आहे. चला फिरायला जायचं. बाहेर गेले तसं आता देवाला फुलं पण घेऊन येते. चौकामध्येच आहे. पैसे पण घेतलेत. माझं सगळं फिरणं ते बंद झाले कारण त्या थंडीमध्ये मला खूप त्रास झाला होता. त्यामुळं मी आता संध्याकाळचं चालू केले. सकाळी खूप थंडी वाजते ना. दिवाळीच्या नंतर चालू केलं तर मी फिरायला. सकाळी मला थंडी वाजली आणि निमोनिया झाला. ॲडमिटच करावं लागलं. त्यासाठी मला नाही जमत सकाळचं फिरणं. आता निघाले बाहेर. 6 वाजलेत. आल्याच्या नंतर देवाला दिवा ते लावायचा. फुलं वगैरे घेऊन येते. चला बाहेर पडूयात आता. हे कसं होतं वाऱ्यानं राहत नाही. लॅच लावलं तर बाहेरचा माणूस बाहेरच बसते. त्यामुळे घरी कोणीतरी असतंय. आकाश आहे घरी. फक्त दार पुढे केले मी सध्या. निघाले आता बाहेर पडले. पडले बाहेर. खूप उजेड आहे आणि वातावरण पण पहा पावसाचं. एक ते 2 किलोमीटर तरी जाऊन यावं लागणार आहे. चालत जायचं. छान वाटते. आता फिरणं सगळं बंद झालंय माझं. त्यामुळे सुरुवात केली. सकाळचा नाही जाणं झालं तर संध्याकाळचं तरी जायचं. 1 किलोमीटर अंतर पार केलंय. चालतच आले. छान वाटायला लागले. इथे गजानन महाराजाच्या मंदिरात आले मी. गजानन महाराजाच्या मंदिरात आले. इथं आरती चालू आहे.
पण भेटला. अचानकच आले होते मंदिरामध्ये, इकडेच आले होते आणि आरती चालू होती म्हणून मध्ये गेले. तर छान आरती पण भेटली गजाननाची, श्रीची. सहज फिरायला म्हणून आले आणि श्रींची आरती पण भेटली मला. खूप छान वाटते, मस्त वाटायले. कशी मस्त गार्डन केलेली, बसायला वगैरे छान प्रशस्त असं मंदिर आहे. छोटंसंच मंदिर आहे पण छान आहे. फ्रेश आणि प्रसन्न वातावरण. 6:30ला आरती असते संध्याकाळची. योगायोगाने मला भेटली. चला आता घरची दिवाबत्ती करायची. श्री गणेशाला लावायचं अजून दिवा, ते घरचा दिवाबत्ती राहिली. अंधार पडला नव्हता म्हणून तेच केलं. छोटंसंच मंदिर आहे पण पहा कसं व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळं केलेले. ही कचराकुंडी आहे, म्हणजे कचरा वगैरे टाकण्यासाठी देवाचं. मी आता मधल्या रोडनं निघाले कारण बाहेर मेन रोडला जे आहे तिथं मिरवणूक चालू आहे आणि चलता पण येणार नाही. इथून मधून जाणार आहे. 1 ते 1.5 किलोमीटर चालणं झालं माझं आज. छान झालं दर्शन. ते इथे पहा मंदिर पाठीमागे सर्किट कॉलनी येते ही. इथे आहे मंदिर गजानन महाराजांचं. हा मधला रोड. तिकडे खूप गर्दी आहे बाहेर. मी मधल्या रोडनं निघाले. रोज 1 ते 1.5 किलोमीटर चालायचंय. बोलता येत नाही. प्रसाद ते खाल्ला. प्रसाद पण छान असा दररोजचा. मेन रोड आहे हा. घराच्या जवळपास. संध्याकाळ झाली आता घरी पोचले. देवाला दिवाते लावते.
संध्याकाळ झाली जवळपास आता. चला आता देवाला दिवा लावायचा. आले घरी. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, त्यांचीच मिरवणूक होती. सकाळचं काही फिरणं शक्यच नाही, त्यामुळं मी संध्याकाळचं चालू केले. 1 ते 2 किलोमीटर मी चालणारच. आणि छान वाटलं, आज पहिला दिवस असल्यामुळे 1 ते 1.5 तास मी फिरून आले. आरती पण भेटली श्रींची आणि मिरवणूक पण पाहायला भेटली. अजून पण चालू आहे मिरवणूक. पहा कसा गर्दा ऐकू येतोय. चला आता देवाला दिवा ते लावून घेते आणि इथंच मी आता व्हिडिओ स्टॉप करत आहे, कारण देवाला दिवा लावायचा, स्वयंपाक करायचा, संध्याकाळचं सगळं नियोजन लावावं लागते. ते करायचं आता खूप फिरून वगैरे आले. थोडं 10 ते 15 मिनटं बसून घेते, कारण थकून गेले. बाहेर फिरून वगैरे आले मी. श्रींची आरती भेटली, मिरवणूक पाहिली, मस्त वाटलं. आणि 1 ते 1.5 तास कसा गेला कळालंच नाही. खूप छान वाटलं. आजपासून चालू केलं आहे मी. आता पाहूयात आता उद्यापासून काय होते काही नाही. पावसाचं वातावरणानुसार चालावं लागते. आता करायचा स्वयंपाक, देवाला दिवा लावून घेते. थकून गेले थोडंसं आणि पहिल्यांदाच गेले. मध्ये मी चालू पण केलं तर फिरायला, पण सकाळी शक्यच नाही, कारण खूप थकले. आणि सकाळचं वातावरण कसं आहे पहा, थंडगार आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळं सगळं पाऊस पण असते सकाळी, त्यामुळं शक्यच नाही. आता उघाड पडतो दुपारच्या नंतर. कधी कसं जसं आहे तसं करायचं. जसं वातावरण आहे तसं करायचं, पण फिरणं सोडायचं नाही. थोडं तर फिरून यायचं. खूप छान वाटते बाहेर फिरून आल्याच्यानंतर. आता मी तुमचा निरोप घेते. इथंच व्हिडिओ स्टॉप करते, कारण देवाला दिवा लावायचा, स्वयंपाक करायचा, रात्रीचं नियोजन आहे सगळं. पहा कसा गर्द आहे, बोलल्यासुद्धा कळत नसतं. छान वाटते. अरे आरती पण मस्त झाली.